नमस्कार. ठाणे रेडिओ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण या ठिकाणी भेटण्यासाठी आलेलो आहोत. समर्थ भारत व्यासपीठ यांचे सीईओ बट्टू सावंत सरांना. तर त्यांचं जे समर्थ भारत व्यासपीठ आहे, त्या व्यासपीठाबद्दल आपण आज त्यांच्याकडून थोडीशी माहिती जाणून घेण्यासाठी बसलेलो आहोत. तर मी बट्टू सावंत सरांचं हार्दिक स्वागत करतो ठाणे रेडिओ आणि ठाणे महानगरपालिकेच्या इंटरव्ह्यूमध्ये. तर आपलं समर्थ भारत व्यासपीठ जे आहे, ते ठाणेकरांसाठी आणि लोकांसाठी काय नक्की कार्य करतं? सर्वप्रथम तर ठाणे रेडिओ आणि ठाणे महानगरपालिका यांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी अशा पद्धतीची संधी समर्थ भारत व्यासपीठाला दिली. समर्थ भारत व्यासपीठ ही संस्था महाराष्ट्रात गेली 30 एक वर्ष काम करते आणि या 30 वर्षातली जवळपास 24 एक वर्ष ठाणे शहरात ती कार्यरत आहे. खरं तर समर्थ भारत व्यासपीठ या संस्थेच्या 3 शब्दांमध्येच ती संस्था काय करते हे तुम्हाला लक्षात येईल की भारत समर्थ बनवण्यासाठीचं एक व्यासपीठ निर्माण करणं हे या समर्थ भारत व्यासपीठाचा मुख्य उद्देश आहे. मग भारत समर्थ करणं म्हणजे नेमकं काय करणं, असा हा एक मूलभूत प्रश्न सगळ्यांसमोर येऊ शकतो. तर समर्थ करणं म्हणजे काय, तर जी माणसं समर्थ नाहीयेत आणि शेवटच्या ओळीतले शेवटचा घटक जो आहे तो जोपर्यंत समर्थ होत नाही तोपर्यंत भारत समर्थ होणार नाही. म्हणजे जी लोक समर्थ आहेत त्यांना समर्थ करून काही होणार नाही. जे असमर्थ आहेत त्यांना समर्थ करायचं काम ही समर्थ भारत व्यासपीठ करते. आणि मग त्या अनुषंगाने समर्थ भारत व्यासपीठाचे सगळे प्रकल्प चालतात. म्हणजे कचरा वेचक महिलांसाठी प्रकल्प पुनर्निर्माण नावाचा म्हणजे प्रोजेक्ट रिव्हायटलायझेशन सारखा प्रोजेक्ट चालतो. किंवा सिग्नलवरती रस्त्यावरती बेघर असलेली किंवा भिक्षेकरी मुलं जी आहेत किंवा वस्तू विकणारी मुलं जी आहेत, तर या मुलांसाठी सिग्नल शाळा नावाचा कन्सेप्ट आपण राबवतो. तिसरा म्हणजे आपल्या आम्ही ज्यांना सेवा वस्तीच बोलतो, म्हणजे वेगवेगळ्या झोपडपट्ट्यांमध्ये जी मुलं असतात जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातले असतात, सामाजिकदृष्ट्या देखील त्यांचे समस्या असतात. तर अशा सगळ्या मुलांसाठी आम्ही 50 झोपडपट्ट्यांमध्ये 50 सेवा वस्त्यांमध्ये अभ्यासिका चालवतो. तो वस्ती विकास नावाचा प्रकल्प आपला चालतो. तर हे असे सगळे प्रकल्प जे आहेत ते समर्थ भारत व्यासपीठाच्या माध्यमातून राबवले जातात. सोबतच आम्हाला ही सुद्धा माहिती कळाली आहे की महाराष्ट्रातील एकमेव वेस्ट वंडर म्युझियम हे आपलं समर्थ भारत व्यासपीठ महाराष्ट्रामध्ये चालवतं. तर नक्की हे वेस्ट वंडर म्युझियम काय आहे? वेस्ट वंडर म्युझियम हे त्या प्रकल्पाचा भाग आहे ज्याला आपण प्रकल्प पुनर्निर्माण बोलतो. खरं तर ठाणे महानगरपालिका आणि समर्थ भारत व्यासपीठ यांचा हा संयुक्त उपक्रम आहे. कचरा वेचक महिलांना रोजगार निर्माण करून देणं आणि त्याचबरोबर ती कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावणं या 2 मुख्य उद्दिष्टांना घेऊन हा प्रकल्प पुनर्निर्माण सुरू झाला. आणि मग या प्रकल्प पुनर्निर्माणमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचा कचरा तिथे येतो, ज्याला लोक कचरा बोलतात, पण या कचऱ्यामध्ये पण वंडर आहेत. ह्या कचऱ्यामध्ये पण अशा असंख्य गोष्टी आहेत की ज्या पुनर्निर्माण करता येऊ शकतात, पुनर्वापर करता येऊ शकतात. ओके ना. तर त्या सगळ्या अशा वस्तूंचं एक म्युझियम बनवलं गेलंय जे संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत फेमस अशा पद्धतीचं म्युझियम आहे. परंतु त्या म्युझियम बनवण्याच्या पाठीमागची जी मूळ कल्पना जी अशी होती की जेव्हा हा सगळा प्रकल्प 10 वर्षापूर्वी ठाणे महापालिकेसोबत सुरू झाला, तेव्हा असा विषय होता की रोज नागरिक जे असतात ते आपल्या कचऱ्याचं वर्गीकरण न करता एकत्रितपणे तो कचरा एका कचऱ्याच्या डब्यात टाकतात आणि तो कचरा क्षेपणभूमीला जातो. आणि मग कारण तो मिक्स केल्यामुळे त्याचं काहीच करता येऊ शकत नाही. मग क्षेपणभूमीला म्हणजे डम्पिंग ग्राउंडला गेल्यानंतर तो तिथे कुजत राहतो आणि त्याचे पर्यावरणाचे नुकसान होतात, आर्थिक नुकसान देखील खूप आहे. मग त्यामुळे आम्ही असा विचार केला की आपण नागरिकांना मध्ये जनजागृती आणूया का आणि नागरिकांना असं सांगूया का की तुम्ही तुमचा कचरा, सुका कचरा, ओला कचरा वेगवेगळा ठेवा आणि सुका कचरा जो आहे तो कचरा आमच्या कचरा वेचक महिलांना दान द्या. तर तुम्ही ते डोनेट करा तो कचरा, कारण तो तुमच्यासाठी कचरा आहे पण आमच्या महिला, कचरा वेचक महिलांसाठी तो रोजीरोटी आहे. त्याच्यावरती त्यांचं उत्पन्न अवलंबून आहे, त्यांचं घर अवलंबून आहे, त्यांची चूल त्याच्यावरती पेटू शकते. आणि एकीकडे हे होत असताना दुसरीकडे राष्ट्रीय संपत्तीचं देखील जतन होऊ शकतं. कारण लाकूड असेल,
त्याच्यानंतर कागद असेल, पुठ्ठा असेल, काच असेल, ई वेस्ट असेल, अशा पद्धतीचा जो सुका कचरा आहे, हा आपल्याच देशातल्या वेगवेगळ्या खाणींमधून जे काही आपण खनिज एक्स्ट्रॅक्ट करतो आणि त्याच्यापासून किंवा झाडांपासून आपण कागद बनवतो. तर हाच जर कचरा आपण पुनर्वापर केला, तर कागदापासून कागद बनू शकतो, काचेपासून काच बनू शकते, लाकडापासून चांगलं फ्युएल ब्रिकेट बनू शकतं. तर असा विचार घेऊन आम्ही लोकांमध्ये गेलो आणि आज ठाणे शहरातली 2 लाख लोकं ही ठाणे महापालिकेच्या या आपल्या प्रकल्प पुनर्निर्माणच्या माध्यमातून जोडली गेलेली आहेत आणि ती असं आदर्श कचरा व्यवस्थापन त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिगत स्तरावरती ते करतात. कचरा आपला वेगळा बाजूला काढून ठेवतात. आठवड्यातून एकदा आमच्या महिला तिथे जातात, तो कचरा गोळा करतात. तो आपल्या महापालिकेचं आणि समर्थ भारतचं जे एकत्रित एम-आर-एफ सेंटर आहे, प्रकल्प पुनर्निर्माण, तिथे तो येतो. तिथे त्याचं वर्गीकरण केलं जातं आणि मग शास्त्रोक्त विल्हेवाटीसाठी ते पाठवलं जातं. पण हे सगळं करत असताना समर्थ भारत व्यासपीठ म्हणजे काय भंगारवाला नाहीये. समर्थ भारत व्यासपीठ म्हणजे काही रिसायकलर नाहीये. हा काय त्याचा समर्थ भारत व्यासपीठचा हा काही व्यवसाय नाहीये. ते काही कॉन्ट्रॅक्टर नाहीयेत. ती एक सामाजिक संस्था आहे. आणि मग या सामाजिक संस्थेचं मूळ उद्दिष्ट काय असलं पाहिजे? तर ते मूळ उद्दिष्ट हे असलं पाहिजे, की लोकांची मानसिकता बदलली पाहिजे. त्यांच्या एकूणच त्यांच्या जीवनशैलीमध्ये बदल झाला पाहिजे. ती शहराच्या पूरक, निसर्गाच्या पूरक असली पाहिजे त्यांची जीवनशैली. तर ते काम करणं हे समर्थ भारत व्यासपीठाचं काम आहे. दुसरीकडे त्या कचऱ्यातून जो काही आर्थिक विषय निर्माण होतात, त्याच्यातून कचरावेचक महिलांना रोजगार मिळाला पाहिजे, त्यांची घरं चालली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्रकल्प पुनर्निर्माणचं जे काही केंद्र आहे, ते एम-आर-एफ सेंटर आहे. हे एम-आर-एफ सेंटर हे केवळ फक्त कचरा व्यवस्थापनापुरतं मर्यादित न राहता ते संस्कार केंद्र देखील झालं पाहिजे आणि संस्कार केंद्रासोबत ते पर्यटन केंद्र देखील झालं पाहिजे. म्हणजे कचरा व्यवस्थापनाची केंद्र ही लोकांच्या दृष्टिकोनातून असं वाटतं, की अरे किती घाण असणार, आपण कशाला जायला पाहिजे. परंतु समर्थ भारत व्यासपीठानं असं ठरवलं, की कचरा व्यवस्थापन जी केंद्र ही पर्यटन केंद्र झाली पाहिजे. मुलं आणि सगळे सामान्य नागरिक इथे आला पाहिजे. त्यांनी ते व्यवस्थापन समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्या अनुषंगाने त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने कचरा व्यवस्थापन केलं पाहिजे. म्हणून तिथे ते म्युझियम उभं केलेलं आहे. हां, तिथे जवळपास वर्षभरामध्ये 50,000 ते 60,000 शालेय विद्यार्थी, वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रतिनिधी, वेगवेगळ्या परदेशातून देखील अनेक फॉरेनर्स जे आहेत, परदेशी नागरिक आहेत, ते अभ्यास करण्यासाठी म्हणून त्या प्रकल्पावरती तिथे येतात. म्हणजे रोज साधारणतः 30 टन कचऱ्यावरती आपण प्रक्रिया करतो. म्हणजे वर्षभरामध्ये आपण जर विचार केला तर जवळपास 10,000 टन कचऱ्यावरती अशा पद्धतीने प्रक्रिया केली जाते. लाकडापासून कोळसा तयार केला जातो. त्याच्यानंतर प्लास्टिक पासून तिथे फर्नेस ऑइल म्हणजे पायरोलिसिस ऑइल बनवण्याचं एक डेमो मशीन आहे. ते मशीनच्या माध्यमातून आम्ही मुलांना समजून सांगतो, की अरे तुम्ही कुरकुरे खातात, बिस्किटचे रॅपर्स तुम्ही फेकून देतात. परंतु ते दुसरं तिसरं काही नाही, क्रूड ऑइल आहे. आपण परदेशातून क्रूड ऑइल इम्पोर्ट करतो आणि त्या इम्पोर्ट केल्यानंतर त्या क्रूड ऑइल पासून बऱ्याच गोष्टी बनतात. जसं की पेट्रोल बनतं, डिझेल बनतं, केरोसिन बनतं, ग्रीस बनतं. तसंच पेट्रोल पण बनतं. त्यामुळे आणि तसंच प्लास्टिक देखील बनतं. याच प्लास्टिकला जर आपण 320-340 डिग्री सेल्सिअस पर्यंत जर तापवलं, तर ते त्याच्या मूळ फॉर्ममध्ये म्हणजे क्रूड ऑइलमध्ये कन्व्हर्ट होतं. म्हणजे एक प्रकारे आपण जर प्लास्टिकचा म्हणजे बिस्किटचा रॅपर किंवा चॉकलेटचे रॅपर्स फेकले, तर ते काही फेकत नाही. आपण क्रूड ऑइल फेकतोय. जे आपण करोडो अशा डॉलर्समधून आपण फॉरेन एक्सचेंज वापरून घेतलेलं असतं. तर ते आपण मुलांना ते समजून सांगतो. मिक्स कचरा केल्यानंतर कशा पद्धतीने अडचणी निर्माण होऊ शकतात. पालिकेच्या तिजोरीवरती त्याच्यामुळे खूप ताण येतो. म्हणजे पालिकेला अनेक वेळा असं असतं, की अनेक लोकांच्या उपयोगी पद्धतीच्या कामांसाठी तो पैसा आवश्यक असतो. परंतु तो एकत्रीकरण केल्यामुळे, सगळा कचरा एकदा मिक्स केल्यामुळे तो प्रचंड मोठं 20, 25, 30 किलोमीटर वाहून नेऊन कुठेतरी डंपिंगवरती तो हे करायला लागतो. आणि कुठल्या एक प्रकारे ती जी काही इकोसिस्टम आहे, ती इकोसिस्टम ती त्याच्यामुळे डिस्टर्ब होते. आणि त्यामुळे पालिकेला देखील त्याचं शास्त्रोक्त विल्हेवाट लावायला खूप अडचण निर्माण होते. तर हे एक आदर्श नागरिक म्हणून काय करायला पाहिजे, हे सगळं त्या प्रकल्प पुनर्निर्माणच्या माध्यमातून आम्ही समजून सांगतो. ठाणे महानगरपालिका आणि समर्थ भारत व्यासपीठ हे दोन्ही संस्था कशा प्रकारे एकत्रित म्हणून कार्य करत आहेत आपल्या ठाणेकरांसाठी, याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ.
ठाणे महानगरपालिका आणि समर्थ भारत व्यासपीठ गेली 22 वर्ष एकत्रितपणे काम करते. खरं तर सामाजिक संस्था म्हणून एक वेगळी चूल मांडून वेगळ्या पद्धतीचं संघर्ष मत त्यांचं दोघांचं नातेसंबंध असणं, हे काय समर्थ भारत व्यासपीठाला मान्य नाहीये. खरं तर आपण ना त्या संघर्षाच्या ऐवजी समन्वयाकडे जायला पाहिजे. कारण समन्वय असणं आवश्यक, कारण आपण एक लोकशाही चौकट स्वीकारलेली आहे. त्याच्यामध्ये जे काही म्हणजे समजा केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असेल, या स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबर सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे एक वेगळ्या पद्धतीचं सोशल अमालगमेशन होणं आवश्यक आहे. आणि म्हणून आम्ही आमचा अगदी प्रकल्प पुनर्निर्माण हा कचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प असू दे, सिग्नल शाळा नावाचा जो प्रकल्प आहे तो असू देत. तर असे सगळे जे प्रकल्प आहेत, हे सगळे आम्ही ठाणे महापालिकेसोबत जॉईंट व्हेंचरने म्हणजे पीपीपी मॉडेलच्या माध्यमातून करतोय. आज 3 हातनाकाच्या पुलाखाली जी सिग्नल शाळा भरते, ती अशा पद्धतीची महाराष्ट्रातलीच नव्हे, तर संपूर्ण देशभरातली एक एक अशी एक एकमेव शाळा आहे. त्यांनी असा ट्रेंड सेट केलेला आहे, की जे बेघर मुलं असतात, स्थलांतरित मुलं असतात, जे कुठल्याही मुख्य दारातल्या शाळेत जाऊ शकत नाहीत. तर ही जी मुलं शाळेत जाऊ शकत नाही, तर शाळा त्यांच्याजवळ आणता येईल का? आणि त्यांच्याजवळ म्हणजे कुठे तर ते पुलाखाली राहतात, तर पुलाखाली आपल्याला शाळा आणता येईल का? तर ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाने शाळा नावाच्या कल्पनेला इतकं लवचिक बनवलं, की ते पुलाखाली त्यांनी ती शाळा सुरू करायला परवानगी दिली आणि तेथून आज म्हणजे जवळपास 60 एक मुलं त्या शाळेच्या माध्यमातून शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आली. 4 मुलं इंजिनिअर झाली. एक मुलगा आता ग्रॅज्युएट होऊन पी-एस-आयची परीक्षा देतोय. 5 मुलं जे आहेत ती फॅब्रिकेशन डिप्लोमा करून त्यांची स्वतःची कंपनी त्यांनी रजिस्टर केली. आणि आज तुम्हाला सांगायला आनंद वाटतो, की रस्त्यावरती एकेकाळी भीक मागणारी ही सगळ्या मुलांची फॅब्रिकेशन कंपनी पार्टनरशिप कंपनी रजिस्टर झाली आणि तीच मुलं ठाणे महानगरपालिकेचं शिवाजी हॉस्पिटलचं जे आता रिनोव्हेशन होतंय, त्या रिनोव्हेशन मधलं फॅब्रिकेशनची अर्ध कामं आमची मुलं करतायत. म्हणजे हे एक प्रकारचं एक प्रचंड मोठी अशी सक्सेस स्टोरी आहे. ही संपूर्ण भारतात ती नावाजली गेलेली आहे. आणि ठाण्याचा हा मॉडेल आता सगळीकडे सुरू होतं. आता नवी मुंबईत सिग्नल शाळा सुरू झाली आहे. मुंबईत सिग्नल शाळा सुरू झालेली आहे. तर अशा पद्धतीने आम्ही किंवा अगदी प्रकल्प पुनर्निर्माणच्या बाबतीत अगर बोलायचं झालं, तर अशा प्रकल्प पुनर्निर्माणच्या रिप्लिकास देखील युनिसेफने त्याला आता मोस्ट इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट म्हणून डिक्लेअर केलं. आणि मग युनिसेफच्या माध्यमातून हा ठाण्यातला प्रकल्प पुनर्निर्माण जो मॉडेल आहे, त्याच्या रिप्लिकाज आता चिपळूण सारख्या ठिकाणी असतील किंवा आता कल्याणच्या संदर्भात तिथे बोलणी सुरू आहे. भिवंडीमध्ये ते करता येऊ शकतं का? तर असं पॅन महाराष्ट्र ही सगळी कामं आपण करतो. किंवा ठाणे महापालिकेला सोबत घेऊन आपण निर्माल्य व्यवस्थापनाचा प्रकल्प गेल्या 21 वर्षांपासून राबवतोय. म्हणजे गणपतीच्या काळामध्ये जे सगळं निर्माल्य येतं, ते तलावामध्ये किंवा खाडींमध्ये विसर्जित न करता ते निर्माल्य आपण संकलित करायचं आणि त्याच्यापासून खत बनवायचं. हा प्रकल्प 21 वर्ष चालू आहे आणि त्याला देखील एक महाराष्ट्राचं एक पथदर्शी प्रकल्प म्हणून ओळखला जातोय. म्हणजे ह्या प्रकल्पाची दखल घेऊन नाशिकच्या कुंभमेळ्याचं काम आपण केलं, उज्जैनच्या कुंभमेळ्याचं आपण काम केलं किंवा महाराष्ट्रातली जी 12 ज्योतिर्लिंग आहेत, त्या 12 ज्योतिर्लिंगामध्ये निर्माल्य व्यवस्थापन करण्यासाठीचा जो प्रकल्प राबवला जातोय, तो देखील ठाणे पॅटर्नवरती आधारित आहे. किंवा ठाणे शहरात ठाणे महापालिकेच्या सोबत जो हरित कचरा व्यवस्थापन म्हणजे शहरातली झाडं पडतात, ट्रिमिंग करावी लागतात, डेव्हलपमेंटमध्ये कापावी लागतात. ही सगळ्या हरित कचऱ्यापासून फ्युएल ब्रिकेट बनवण्याचं म्हणजे कोळसा बनवायचा आणि त्या कोळशावरती ठाणे महापालिकेचं शिवाजी हॉस्पिटलचं बॉयलर त्याच्यावरती अनेक वर्ष चालला. तर इतका अभिनव पद्धतीने उपक्रम ठाणे महापालिका आणि समर्थ भारत व्यासपीठ एकत्रितपणे गेली अनेक वर्ष राबवत आहे. मला असं वाटतं हे महापालिकेचं सगळ्यात मोठं यश आहे. आणि त्याचबरोबर ती समर्थ भारत व्यासपीठ सारख्या संस्थांनी अशा पद्धतीने शासनासोबत एकत्रित काम जे केलेलं आहे, ते देखील इतर शहरांसाठी मार्गदर्शक असेल. तर हे समर्थ भारत व्यासपीठाचं कार्य आपण सरांकडून ऐकलं. तर या कार्यामध्ये ठाणेकरांना जर सहभागी व्हायचं असेल किंवा या कार्याबद्दल काही अजून अजून माहिती जाणून घ्यायची असेल, अधिक माहिती पाहायची असेल, तर नक्की ठाणेकरांनी आपल्याशी कुठे आणि कशा प्रकारे संपर्क साधावा? एकतर ठाणेकरांनी याच्यासाठी जास्तीत जास्त सहभागी व्हावं अशा पद्धतीचं आवाहन आम्ही ठाणे महापालिका आणि समर्थ भारत व्यासपीठ म्हणून करतो आहे. कारण हे शहर अधिक नितांत सुंदर होण्यासाठीचे हे दोघांचे पण प्रयत्न आहेत. आणि तुम्हाला याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर ठाणे महापालिकेच्या वेबसाईटवरती तुम्ही जाऊ शकता किंवा समर्थ भारत व्यासपीठाची जी वेबसाईट आहे समर्थ भारत NGO.org याच्यावरती जाऊन तुम्ही ते पाहू शकता.
किंवा अगदी तुम्ही गुगलवरती सर्च मारलं समर्थ भारत व्यासपीठ आणि प्रोजेक्ट रिव्हायटलायझेशन, तरी देखील तुम्हाला या संदर्भात खूप तपशीलवार माहिती मिळेल. तुम्हाला कोपरी येथे कन्हैया नगरमध्ये महापालिकेचे जे मलनिस्सारण केंद्र आहे, त्या केंद्राच्या आवारातच हा प्रकल्प पुनर्निर्माण आहे. तिथे तुम्ही येऊ शकता किंवा 3 हातनाक्याच्या पुलाखाली आला तर तुम्हाला सिग्नल शाळा पाहता येईल आणि अशा पद्धतीने सहभागी होऊन प्रत्येकाने विकेंद्रित कचरा व्यवस्थापनासाठी मदत केली पाहिजे. रस्त्यावरती बेघर असलेली सगळी मुलं जी आहेत, त्या मुलांच्या शिक्षणासाठी तुम्हाला मदत करता येईल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महानगरपालिका नेहमीच अशा पद्धतीने प्रयत्नशील असते, की आपला जो काही करदात्यांचा पैसा आहे, तो पैसा जास्तीत जास्त चांगल्या सकारात्मक कामासाठी वापरता यायला पाहिजे. त्यासाठी नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन कचरा वर्गीकरणामध्ये सहभागी व्हायला पाहिजे आणि ते कसं करायचं त्यासाठी प्रकल्प पुनर्निर्माण तुम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीने मदत करायला तयार आहे आणि ठाणे महापालिका आणि समर्थ भारत व्यासपीठाच्या या अशा अभिनव उपक्रमामध्ये तुम्ही सगळ्यांनी सहभागी व्हावं अशा पद्धतीची विनंती आम्ही करतो. धन्यवाद. हे होते समर्थ भारत व्यासपीठाचे CEO बट्टू सावंत सर. तर यांच्याकडून आपण यांच्या अभिनव प्रकल्पाची माहिती जाणून घेतली. ठाणे महानगरपालिका आणि ठाणे रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानाने या मुलाखतीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं. अशाच प्रकारे ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून घडत असलेल्या अभिनव प्रकल्पाची जर माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही ठाणे रेडिओ पाहत राहा, ऐकत राहा. नमस्कार. नमस्कार ठाणेकर, मी मधुराणी प्रभुलकर. आपण सर्व ठाणेकरांनी आपलं शहर स्वच्छ राखायचंय. सार्वजनिक ठिकाणी नियमितपणे कचरा हा घंटा गाडीतच टाकायचा. चला तर मग रुबाबदार शहराचे जबाबदार नागरिक बनूया आणि रोजच्या आयुष्यातला 1 मिनिट ठाणे शहराला देऊन ठाणे शहराला स्वच्छतेमध्ये पहिल्या नंबरवर आणूया. धन्यवाद. आपल्या